ते सामने पार पडलेले आहेत. थोडा रिव्ह्यूचा विषय सोडला तर बाकी सर्व जवळजवळ मला वाटतं आज 4 सामने झाले, टोटल 5. आजच थोडा रिव्ह्यूचा विषय आला, नाही तर 2 दिवस सामने व्यवस्थित चालू होते. जसे या सामन्यातील रंगत वाढत जाते तसं रिव्ह्यू हा विषय होत असतो. तरी सर्व खेळाडूंनी आपले कौशल्य चांगल्या पद्धतीने दाखवलेले. पुढच्या वर्षी अजून काय आपल्याला याच्यामध्ये चेंज करता येईल, जे आता आपण लाईव्ह ठेवलं होतं, अजून संघ कसे वाढतील. यावर्षी 6 होते, पुढच्या वर्षी मला असं वाटतंय उत्साह बघून 12 होतील, संघ 8 होतील किंवा 12 होतील. तरी सर्व खेळाडू चांगले खेळले, त्यांचं कौशल्य दाखवलं. त्याचप्रमाणे हे केलं होतं, नियोजन केलं होतं, त्या नियोजनार्थी 10 दिवस ज्यांचे नियोजनात गेले, तर त्या सर्वांचे आभार. ज्या या कार्यक्रमाला ज्यांचे न कळत सहकार्य लाभलेले, अशाही सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. प्रथम क्रमांक असेल, दुसरा क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल, चतुर्थ क्रमांक असेल, या 4ही नंबर आलेल्या सर्व खेळाडूंचे मनापासून आभार. पुढच्या वर्षी ही प्रीमियर लीग दुसरी ही कशी मोठ्या प्रमाणात होईल याचं सर्वांनी, मान्यवरांनी व सर्व आयोजकांनी याचं नियोजन करावं, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद आदित्य दादा. त्याच्या पुढचे थोडक्यात आपल्या संघासाठी प्रवीण दादा मांगरे यांनी द्यायचंय. हॅलो, आज या ठिकाणी श्रीरामनगर प्रीमियर लीग गेले 3 दिवस अतिशय उत्साही वातावरणात या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यातून गावाला काय मिळाले, तर यातून मी एवढंच सांगेल, गावाला जी 100-150 गावात मुलं आहेत ती एकत्र आली. 3 दिवस नवीन मुलांचा यातून परिचय झाला. आम्हाला काही मुलांची नावं माहीत नव्हती, ती समजली. यातून एक गावाचं ऐक्य सर्वांसमोर दिसलं. थोडासा पंचांच्या निर्णयाचा थोडासा तुम्ही झालं, पण ते पण आनंदी वातावरणातच झालं. त्यातून काही कुणाचा द्वेष निर्माण झालेला नाही, काय नाही. अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या स्पर्धेसाठी अजित हवालदार, श्रीकांत पवार तसेच नवोदित खेळाडू यांनी भरपूर परिश्रम घेऊन ग्राउंड तयार करण्यापासून 1-1.5 महिन्यापासून या स्पर्धेचं नियोजन चालू होतं. मामा मांगडे असतील, काही कार्यकर्त्यांची नावं घेत नाही मी या ठिकाणी, त्यांनी समजून जा, सगळ्यांनी या ठिकाणी योगदान चांगलं दिलेलं आहे. असेच भव्य स्पर्धा पुढच्या वर्षी या ठिकाणी होईल. फक्त नियोजन करताना टाचा उचला आणि टाचा आपटा आणि तो बदलला असता. आम्ही सांगत होतो की बॉलिंगवर घ्या, तर तो निर्णय नसता तरी ह्याचा विषयच झाला नसता आणि अजून स्पर्धेला मजा आली असती. पुढच्या वेळेस नियोजन करताना चांगले नियोजन करू आणि स्पर्धा ह्याच्यापेक्षा म्हणजे भव्य होईल आणि आनंदी वातावरणात होती. याचा सगळ्यात अभिमान आहे. सगळी कार्यकर्ते खेळाडू एकत्र येऊन खेळतात, सगळ्यांना आनंद मिळाला, पाहणाऱ्या दर्शकांना आनंद मिळाला. परत या स्पर्धेसाठी ज्यांनी बक्षिसांचं योगदान दिलंय त्यांचंही सर्व खेळाडूंच्या वतीने मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर आपल्या या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असे समालोचन केलं. आपल्या गावातील एक नवोदित खेळाडू साईराजदादा पवार यांना आपण त्यांचा छोटासा एक सत्कार करणार आहे. तरी साईराज पवार, तू वरती ये आणि तू सत्कार घेऊन जा. आणि आपल्या गावचे आबा पवार हे त्यांचा सत्कार करतील. तसेच त्यांना कैलास पवार आपण स्टेजवरती यायचे. तसेच शिवमदादा यांच्या उद्या नाही सकाळी एक बक्षीस दिलं होतं. दोन शब्द बोलायचे.
श्रीराम प्रीमियर लीग पर्व पहिले आलेल्या सर्व खेळाडूंचे प्रेक्षकांचे पहिले विसरचे स्वागत करतो. मला इथं कॉमेंट्री करण्याची संधी दिली ते अजित दादा बांडे हवालदार असतील, श्रीकांत आप्पा पवार व त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांचे सरचे असे स्वागत. मला इथं बोलण्याबद्दल दिलेली संधी, पुढच्या वर्षी ही संधी देण्याचं योगदान राहू द्या, असंच राहू द्या. पुढच्या वर्षी खेळलो तर मी खेळाडू म्हणून राहील, तरी कॉमेंट्री ही करणारच आहे. कॉमेंट्री मी कधी सोडणार नाही, क्रिकेट पण कधी सोडणार नाही. क्रिकेट हा माझा आवडतीचा खेळ आहे. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय एकदा उद्या सायरासाठी. तर या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेसाठी आपल्याला यापुढे आपल्याला बक्षिसाचं वितरण अजितदादा बांडे हे 2 शब्द बोलतील. स्वर्गीय सोमनाथ आबा लांडगे स्टेडियम, सर्वप्रथम मी शिवम लांडगे यांचं धन्यवाद देतो की त्यांनी हे काम थांबवून स्पर्धेसाठी म्हणले 15 दिवस आम्ही मैदान उपलब्ध करून देऊ, कारण तसे आता मैदानाची अडचण आहे. सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. त्याचप्रमाणे हे मैदान तयार करण्यासाठी किंवा स्पर्धेसाठी ज्या ज्या खेळाडूंनी, विशेष करून भाऊ असेल, अण्णा असेल, अथर्व शितोळे, सर्वात प्रथम अथर्व शितोळे, त्याच्यानंतर लोकेश असेल, सर्वच खेळाडूंनी जे परिश्रम घेतले आणि एक उत्कृष्ट अशी स्पर्धा यशस्वी केली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्याचप्रमाणे दादा वाईकर असतील, त्यांनी भरपूर असं सर्वांना पुढं लागून सकाळी 6 वाजता फोन करून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित केलं, त्यांचाही आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीराम नगर लीग पर्व पहिले या स्पर्धेतील बक्षीस वितरणाचं काम आपण चालू करूया. तर या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 2000 रुपये व चषक हे श्रीराम स्पोर्ट क्लब यांच्याकडून देण्यात येईल. तरी या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो शिवशंभू 11, लोकेशदादा बांडे आणि मामा मांगडे यांच्या मालकीचा हा संघ. तर या बक्षीस वितरणासाठी आपण श्रीराम स्पोर्टचे माजी खेळाडू सुभाष काका बांडे हवालदार यांनी द्यावा ही विनंती करतो. एकदम सुंदर अशी लोके सर, आपण आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करायचंय. रोहित भाऊ मांगडे, प्रत्येक संघ मालकाने करणार इथे 2 शब्द बोलायचे. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 3000 व आकर्षक चषक ते सौजन्य श्रीराम स्पोर्ट क्लब यांच्याकडून. तर या स्पर्धेतील 3 नंबरचं बक्षीस हे मामा मांगडे आणि संतोष भाऊ यांच्याकडून देण्यात येईल. 3 नंबरचं पारितोषिक. मामा या लवकर, चला संतोष. तर या संघातील तृतीय क्रमांकाचा संघ ठरतोय तो नागेश्वर 11, पुंडलिक पवार यांच्या मालकीचा हा संघ. तर संघाचे कर्णधार निखिल खंदारे यांनी या ठिकाणी यायचंय.
निखिल सर आपलं 2 मिनिटं मनोव्यक्त करा. तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ श्रीराम 11. तर या स्पर्धेचे बक्षीस आहे ते रोख रक्कम 5,000 रुपये ते आपले युवा उद्योजक प्रवीणदादा मांगरे यांच्याकडून. तर या बक्षिसा वितरणासाठी मी बोलवतोय ते अशोकदादा बांदल आणि प्रवीणदादा मांगरे. तर या संघाचा कर्णधार रोहन मांगणे यांनी बक्षीस घेण्यासाठी यायचंय. श्रीकांत आप्पा पवार यांच्या मालकीचा हा संघ श्रीराम क्रिकेट क्लब. कर्णधार तुम्ही 2 शब्द बोलायचे. रोहन श्रीराम चषक 2024 इथे सर्व खेळाडू उपस्थित सर्वांना या टुर्नामेंट बद्दल शुभेच्छा. पहिलीच वेळ असल्यामुळे जरा वातावरण पुढच्या या वेळेस नक्की दुसरा नंबर आला आहे तर पुढच्या वेळेस नक्की पहिला नंबर आला. तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचा जे बक्षीस आहे ते रोख रक्कम 7,000 रुपये ते आपल्या गावातील एक नावाजलेले आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे जनार्दन सर पवार प्रिन्सिपल यांच्याकडून रोख रक्कम 7,000 रुपये. तर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आदर्श अर्जुन या संघाचा प्रथम क्रमांकाला आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करावं त्यांचं. संघ मालक अजितदादा. तर या बक्षिसासाठी मी बोलवतोय ते आपल्या गावचे राजेंद्रबा पवार व आदित्यदादा हवलदार यांच्याकडून हे बक्षीस देण्यात येते. तसेच आपल्या गावचे संतोषदादा वावळ हे सुद्धा असतील. शिवमदादा आपण सर्वांनी 1 नंबरचं बक्षीस देण्यासाठी पुढे यायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली टीम आदर्श 11 संघाचे कर्णधार सोम वावळ 2 शब्द बोलतील. सर्वप्रथम गावातल्या वरिष्ठ खेळाडूंनी लहान मुलांसाठी जे म्हणजे गावातल्या लहान मुलांसाठी ते प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यातून नवीन खेळाडू तयार झाले. याची SPL साठी पण आपल्याला उपयोग येईल. तसाच बाकीच्या जे संघ 2रा 3रा 4था आला त्यांच्यासाठी पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा. जसा रोहन बोलला की आम्ही पुढच्या वेळेस पहिला नंबर आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पुढच्या वेळेस पहिला नंबर टिकवण्याचा प्रयत्न करू. सर्वांना एकच सांगतो, हारकर जितने वाले को बाजीगर कहते हैं. या ठिकाणी श्रीराम स्पोर्टचे मार्गदर्शक श्रीकांत आप्पा पवार हे सर्वांचे आभार आणि आपले मनोगत व्यक्त करतील.
सुभाष हवलदार, अशोक बांधव, आदित्य भांडे हवलदार या सर्वांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि व्यवस्थितरित्या आपण स्पर्धा पार पाडली त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे अभिनंदन मानतो. सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि असंच यापुढे सहकार्य करा आणि